तर आता मी जी क्लिप इथं चालवतोय त्या क्लिप मध्ये तुम्ही बघू शकतात कसा आपल्या संख्येवर स्कॅम करतात आणि आपल्याला वाटतं नाही सगळे तर चांगले आहेत आपल्या काही चुकी असेल याच्याकडे चुकी असेल असं काही नसतं. थांबा काका, मी तुम्हाला तिकीटचे पैसे दिले की नाही तेवढे सांगा. हो तिकीट ना मला हे मला तू विचारायचा अधिकार नाही. का नाही? प्रश्न काय होता, मी तुम्हाला तिकीटचे पैसे दिलेत की नाही, तिकीट आहेत ना रात्री तिचे पैसे दिलेत की नाही. उत्तर काय आलं, ते विचारायचं तुला मला अधिकार नाही. ही काय पद्धत झाली? हा, आता दिलेत की नाही, नाही दिले तर नाही बोल, हा दिले तर नाही बोल. आधी दोनदा विचारले, दोनदा बोल हा दिले, हा दिले, कारण त्याला माहिती आहे दिले. कॅमेरा समोर लोक अशी बदलतात ना, ते डायरेक्ट बोलतात की नाही, ते विचारायचं तुम्हाला अधिकार नाही. तर एवढा सुद्धा विचारायचा अधिकार नाही का आपल्याला? तिकिटाचे पैसे तुम्हाला दिले? सगळ्यांची तिकीट भर. तू गाडी भरली तुम्ही होती? आता दोनदा मला मला बोलले सांग, गाडी भरली होती? तिकिटाचे पैसे तुम्हाला दिले, माहिती जागा होती का? तिकिटाचे पैसे तुम्हाला दिले, एवढं तुम्ही बोला. गाडी फुल होती का नाही? हा. हा? प्रत्येकाची तिकीट चेक झाली का? ए चुतिया, इथं मी जी शिवी दिली तुम्हाला वाटत असेल यांना दिली का त्याला, नाही नाही, माझाच मित्र होता, माझाच भाव होता, त्याला शिवी दिली. पुढचं कारण तुम्हाला सांगतो. पैसे द्या परत, पैसे द्या परत, मी नाही घेतले पैसे. पैसे घेत. तर कारण तुम्हाला समजलं मी माझ्या भावाला शिवी दिली, पण आता तुम्ही इथं मजा बघा. कॅमेरा समोर लोक कशा बदलतात नाही तुम्हाला स्पष्ट दाखवतो. त्यांना फक्त बोललो पैसे द्या परत. असं मी नाही घेतले पैसे, कोणते पैसे? हा, नंतर त्यांचे शब्द परत बदलले, तू दिले का? बघा ना तुमच्या घेतले माझ्यासमोर घेतले, तू दिले नाही. माझ्या भावाने दिले तू पैसे, दिले नाही. म्हणजे पैसे तर दिले, तू दिले नाही. पैसे तर दिले ना, घेतले. मग चल. कशाला घेतली रिश्वत? कशाला रिश्वत घेतली होय? मग रिश्वत घेतली? हो. तर तुम्ही तुमच्या तोंडासमोर स्पष्ट बघू शकता की शब्द कसे बदलतात, लोक कसे बदलतात. खास कर की हे सरकारी कर्मचारी, त्यांचा मेन मुद्दाच तोच असतो. आपण पण असं जाऊन देतो की आपली पण मजबुरी आहे आणि ते पण सरकारी अधिकारी ते तेवढे धरू शकतात, असं करू शकतात, इथं जाईल चौकीत नेतील हे ते. पण लोक काय करतात, घाबरतात, जातात, सोडून देतात, जाऊन देतात. हीच आपण चुकी करतो. आपण इथं असं करतो, सोडून देतो, जाऊन देतो, विचार सोडून देतो. ह्याच गोष्टीत ही लोक लय फायदा उचलतात, लय म्हणजे लय फायदा उचलतात. आपले माय संगती झाले असं दररोज किती जणांची जात असेल, सगळे असंच जाऊन देतात. पण तुम्ही असं नका. या पोलिटिशियन- तिकीट द्या मला, तिकीट द्या. तुम्ही पैसे दिलेत ना त्यांना, ते बोललेत पैसे दिले. काय करायचं? रिश्वत घेतली मग सांगतोस. नाव काय तुमचं? हा? नाव सांगा. सुदाम माने घे. सुदाम माने. नाव विचारलं तर एवढ्या गर्वाने सांगतो तसा मी मोदी, नरेंद्र मोदीच्या पण वरती आहे. माझ्यावरचे जे अधिकारी आहेत ते काय नाही करणार मला, मी असा आहे, मी तसा आहे, असं सांगतात. त्या हक्काने घेतो रिश्वत, हे आहे ते. असं काय, यांना काय बोलू मी? आपल्याहून वयाने एवढे मोठे आहेत, काय बोलू यांना मी? असं सोडून देत जातो ना आपण, ही चुकी करतो. असं आज माझ्या संगती झालं, उद्या कोणा दुसऱ्या संगती होईल, परवा तिसऱ्या संगती होईल. सगळे असं सोडून जात असेल तर ही जी प्रोसेस आहे ती कंटिन्यू होत राहणार ना. आपल्याला हे थांबवायला पाहिजे. ऍक्च्युली आपल्याला सुद्धा धरायला पाहिजे यांना चांगला. जसा कॅमेरा काढला ना, सगळ्यांचे लगेच कल्टी मारायला लागले, तसा फोन असा काढायला चालू आहे. घाबरणं सुरू त्यांचं तिथलं देतच. एक तर शब्दच बदलतोय, नाही हे तुम्हाला उचलायचा अधिकार नाही. दुसरा बोलतोय नाही घेतली रिश्वत, नंतर बोलते हा दिली, हा घेतली. सगळे शब्द बदलले जातात. हा, इथं तुम्हाला माझी चुकी तर माहितीच नाही, तुम्हाला थांबा सांगतो. आमची तर चुकी का झाली ते का आम्हाला धरत होते तेही सुद्धा सांगतो. तर काय झालं, आम्ही बसमध्ये चढलो मागच्या साईडने, कारण पुढच्या साईडने चढून देत नाही. नंतर तिकीट देणारा पण मागच्या इथंच होता, जो तिकीट देतो आम्हाला तो मागेच होता बरं का. मग पैसे दिले तिकीटवाल्याकडं, त्यांनी तिकीट घ्यायची होती, पण तो काय बोलला की पुढे जावं, अजून माणसं चढतात मागून. मग माझी बहीण पुढे गेली आणि मित्र आम्ही मागे थांबलो. तर आम्हाला वाटलं काय की बहिणीकडे तिकीट दिली असेल तिकीटवाल्याने, तर तिकीट घेण्यासाठी आम्ही तुम्हाला पैसे दिलेत, तर तिकीट तुम्ही द्यायला पाहिजे की नाही आम्हाला, एवढं तर आहे ना. बरं, मला वाटलं की बहिणीने दिली, तर वाटलं की दुसऱ्याकडे मित्राकडे गेली असेल, तिकीट नाही घेतली. आणि आम्ही विचारले तेव्हा तो बोलते तुम्ही त्याला दिली. आम्ही बॅगा चेक केल्या, अख्ख्या बसमध्ये चेक केला, तरी तिकीट काय आम्हाला घावली नाही. ती ती बोलले की तिकीट तुम्हाला दिली, ती तिकीट आम्हाला घावलीच नाही. तर बोलतात तुम्ही फाईन भरा. तर तुम्ही तिकीटच नाही दिली, आम्ही तुम्हाला पैसे दिलेत, असं नाही बोललो की आम्ही तुम्हाला पैसे नाही दिले.
जेव्हा तिकीट देणार होता त्यांनी स्वतःनी कन्फर्म सुद्धा केलं की हा की तिकिटाचे पैसे यांनी दिले, तरी सुद्धा ते टीसी सोडत नव्हते आम्हाला. हे काय आहे? तिकीटचा मेन मुद्दा असतो पैसे. पैसे दिले असेल तर तिकीट आहे. हा, तुम्ही पैसे दिले, त्यांनी तिकीट नाही दिले, तुम्ही त्यांना बोललो ना की फोन मध्ये चेक करून दाखवा. आता जिथनं तिकीट कापतात ते तिकीट काढून देतात, त्याच्यामध्ये हिस्ट्री राहते ना आपली की इथं हे तिकीट कापले, तिथं ते तिकीट घेतली, ती हिस्ट्री असतेच. ती सुद्धा बोलतात नाही ते ते दाखवायचा आम्हाला अधिकार नाही, ते बघायचं तुम्हाला अधिकार नाही. अरे भाई, आम्ही पैसे दिलेत, आम्हाला बघायचा अधिकार का नाही? पैसे दिलेत ना, आम्ही तेवढं तर बघू शकतो ना आमची तिकीट काढली की नाही. ते रजिस्टर होतच ना की हा इथे ही तिकीट काढली, तिथे तिथे, ते सुद्धा ते दाखवायला तयार नव्हते मुळीच. आणि ही गोष्ट आहे कालची. तुमचं नाव? जाधव. जाधव काय? पम्या पम्या जाधव. आणि काय अंटाफिलच्या इथं ना? तर माझी ही नम्र विनंती आहे आपल्या सरकारला, एकनाथ शिंदे साहेबांना एवं महाराष्ट्र पोलीसला, मुंबई पोलीसला, की असल्या गोष्टीवरती स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावे. आणि मला तर काय भेटणार नाही आता, काय तो वेळ गेला, तो दिवस गेला, पण माझ्यासारख्या दुसऱ्या सामान्य माणसासारख्या असं घडू नये याची काळजी घ्या. आणि असंच सपोर्ट करत राहा मला. ही व्हिडिओ थोडी पोचवायला, थोडी वरपर्यंत जाऊ द्या, त्यांना कळू देईल, त्यांना अक्कल घडू देईल, हीच माझी नम्र विनंती. तर ते सगळे मोठे होते वयाने, आम्ही काय बोलू नाही शकत होतो एवढं, तरीसुद्धा तुम्ही प्रयत्न करा, आम्ही पण प्रयत्न करतोय. कारण की असं सोडून नाही चालणार की इतर याचे प्रॉब्लेम आहे मी कशाला बघू, इतर त्याचे प्रॉब्लेम आहे मी कशाला बघू. उद्याही तुमची प्रॉब्लेम असेल तेव्हा दुसरंसुद्धा हेच बोलणार की इतर त्याची प्रॉब्लेम आहे मी का बघू. तसं करून नाही चालणार. आपण जनता आहोत, आपल्याला एकत्र राहायचंच आहे. आपण एकत्र नाही राहिलो तर काही फायदा होणार नाही, कोणाला काहीच भेटणार नाही. आज मी बोलतो माझे प्रॉब्लेम आहे म्हणून मी बोलायला आलो, उद्या बोलणार की तुमचे प्रॉब्लेम आहे तरी मी बोलायला येईल. तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की तुमच्या संगती कधी असा प्रसंग घडला आहे का, प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडले तर नक्की शेअर करा. बघा, लाईक नाही केलं तरी चालेल, मला सबस्क्राईब नाही केला तरी चालेल, कारण की ही व्हिडिओ जो मी बनवते ती एकदम डिफरंट टॉपिक सांगते. की असं माझ्या संगती पहिल्यांदाच झालं, पण हे ऐकून घ्यायचं, बघून घ्यायचं, जाऊन द्यायची गोष्ट नाही आहे, हेच मी तुम्हाला समजवतोय बस. बाकी अजून माझं काय म्हणणं. रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र.